तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? बरेच असाल. मी तुमचा मित्र ओम कदम परत तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पार्ट टाइमर्स ब्लॉग. तर म्हणजे मी अपेक्षा करतो की तुम्ही ह्याच्या आधी गणेश चतुर्थी पार्ट 1 ब्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला आवडलाच असेल तो ब्लॉग. जर तुम्ही आतापर्यंत नाही बघितला असाल तर प्लीज आता लगेच जाऊन बघा तो. तर मग मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मुलुंडमधल्या गणपतींचं दर्शन घ्यायला. तर चला तर मग आजचा ब्लॉग चालू करूया आपण. तर मित्रांनो, आपण आता फायनली पोचलेलो आहोत मुलुंड ईस्टमध्ये. तर आपण सर्वात आधी जाऊन मुलुंडच्या राजाचं दर्शन घेणार आहोत. बट त्याच्याही आधी मला तुम्हाला एका खास व्यक्तीशी भेटवायचं आहे. ये हॅलो गाईस. तर मित्रांनो, हा आहे माझा मित्र, ज्याचं नाव आहे अर्णव शेट्टीकर. तर तुम्ही ह्याच्या आधी माझ्या चॅनलवरती जेवढे पण व्हिडिओज बघितलेले असाल त्यांनी ह्यानीच शूट केले आहेत आणि ह्यानीच एडिट केले आहेत. तर मग चला मग मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण चालू करूया. तर आपण आता सर्वात आधी जाऊन मुलुंडच्या राजाचं दर्शन घेणार आहोत. बोल, कसं वाटतंय तुला? आपण एवढ्या खूप दिवसानंतर आम्ही भेटतोय. मेन गोष्ट तर तीच आहे, खूप दिवसानंतर आम्ही भेटतोय आणि एवढ्या मस्त दर्शनासाठी निघालो आहे, तर मजा करते. चला जाऊया. चला मग मंडळी, जाऊया आपण आता मुलुंडच्या राजाचं दर्शन घ्यायला. खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे असं मला वाटतं, का मूर्ती खूप छान होती मुलुंडच्या राजाची. तर मित्रांनो, आपण आता मंडपाच्या बाहेर पोचलेले आहोत. त्याच्या आधी तुम्हाला एक सुंदरसं मला एक पोस्टर दाखवायचं मुलुंडच्या राजाचं, जे मागच्या वर्षीचं आहे. विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञानदाता. तर चला मग मित्रांनो, आपण आता आतमध्ये जाणार आहोत, मंडपाच्या आतमध्ये मुलुंडच्या राजाचं दर्शन घ्यायला. तर आपण फायनली आलेलो आहोत मुलुंडच्या राजाचं दर्शन घ्यायला. आतमध्ये खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. मित्रांनो, आपण फायनली दर्शन करून आलेलो आहोत बाहेर. आता आपण बघू आता कुठे जाणार आहोत, कोणत्या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. तर मग कसं वाटलं तुला? छान वाटलं, मस्त मूर्ती आहे. मी ह्यावर्षी पहिल्यांदाच आलो मुलुंडच्या राजाला. मस्त एकदम डेकोरेशन पण म्हणजे मस्त कसं चांगलं बनवलं आहे. तर मग आता आपण कुठे जाणार आहोत? तर मुलुंडचा श्री. हो, तर मी तुम्हाला बोललेलोच, आता आपण जाणार आहोत मुलुंडच्या श्रीला. कारण का इकडून मुलुंडचा श्री आय थिंक हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. चालतच जाणार आहोत, कारण का फार लांब नाही आहे इथून मुलुंडचा श्री. म्हणून ॲक्च्युली आम्ही आता हा माझा स्कूलमधला मित्र आहे आणि आम्ही फार आय थिंक 10वी नंतर पहिल्यांदा भेटतो आहोत बहुतेक. कारण का मी 10वी नंतर ह्यानी सायन्स घेतलं आणि मी कॉमर्स घेतलं. तर सायन्स वाल्याला जास्त अभ्यास असतो, त्यामुळे आमचं जास्त बोलणं पण होत नाही, जास्त आम्ही भेटत पण नाही जास्त. म्हणून गणेश चतुर्थी आहे, ह्याला पण सुट्टी आहे, मला पण सुट्टी आहे. तर आम्ही असाच विचार केला की आम्ही गणपतींचं दर्शन घ्यायला जाऊया सगळीकडे. एकंदरीत घेऊन फिरून आले म्हणून आम्ही भेटलो. हां, नाहीतर असं नॉर्मली भेटलं ठीक नाही. तर मित्रांनो, आता जरा प्लॅनमध्ये चेंज आहे. आता आम्ही जरा रस्त्यात चालताना आम्हाला एक मंडळ दिसलं, तर आम्ही त्या गणपतीच्या दर्शनाला आलेलो आहोत. आता ह्याच्यानंतर मुलुंडच्या श्रीला जाऊ आम्ही. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मुलुंडचा गजानन. खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. थांबा, तुम्हाला दाखवतो लगेच. डेकोरेशन पण साधं आहे एकदम, पण चांगलं आहे, खूप सुंदर आहे. थोडक्यामध्ये फार सुंदर डेकोरेशन केलं. सॉरी. गजानना
विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना 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 पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. तर मंडळी आता आपण मुलुंडच्या गजानन या गणपतीचं दर्शन घेऊन आलो. तर आता आपण पुढे जाणार आहोत मुलुंडच्या श्रीचं दर्शन घ्यायला. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलो. आता इथून फक्त 5 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. तर आपण आता चालतोय. आता आपण चालत पोचू आता 2-3 मिनिटातच. मित्रांकडे पण जायचं होतं पण हां प्लॅन कॅन्सल केलेला आहे. नाही पण आपलं ठरलंच नव्हतं अजून. आम्ही याला काय बोललो, आपण फक्त मुलुंडमधल्या गणपतींचं दर्शन घ्यायला जाणार. तेव्हा आम्हाला बोलला नाही व्हॉट्सॲपवर की आम्ही आमचा मित्र आहे रक्षित म्हणून, त्याच्या घरी पण गणपती असतो, तर त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. तर आम्हाला बोलला नाही की आपण आता ते दर्शन केल्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत. आता मुलुंडचं श्रीचं दर्शन घेताना मला बोलतो आपण रक्षितकडे जाणार आहोत ना. मी बोललो हाय हे कधी झालं. हां ठरलं होतं. नाही बाय माझ्याकडे सार्वजनिक सगळे गणपती करू मित्राकडे जायचं. हा मला एका शब्दाने पण नाही बोलला की आपण त्याच्यानंतर आमच्या मित्राच्या घरी जाणार आहोत गणपतीला. आता काय बोलतो, जाऊया दर्शन घेऊया मुलुंडच्या श्रीच्या आधी. हे मेन काम आहे. मुलुंडच्या श्रीची मूर्ती मला फार आवडते. खूप सुंदर असते मूर्ती. कारण का ती मूर्ती लालबागवरून येते, परेल वर्कशॉपमधून येते ती मूर्ती. सकाळीच घेऊन येतात पहाटे आणि नंतर मग आगमन सोहळा असतो संध्याकाळचा इकडे. येस तर मित्रांनो आपण फायनली पोचलेले आहोत मुलुंडच्या श्रीचं इकडे दर्शन घ्यायला. फार जास्त तुम्हाला डिस्टर्बन्स येत असेल कारण का माहिती नाही मला. लाऊडस्पीकर पण आहेत. तर चला मग जाऊन फटाफट दर्शन घेऊया मुलुंडच्या श्रीचं. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. तर मित्रांनो आता आपण जस्ट मुलुंडच्या श्रीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. असं की मी तुम्हाला बोललेलो की इकडचं डेकोरेशन फार साधं असतं एकदम, पण साधं पण सुंदर असतं, देखील असतं एकदम. तशीच मूर्ती पण चांगली आहे, खूप सुंदर आहे मूर्ती. एकदम मन प्रसन्न झालं बाप्पाचं दर्शन घेऊन. आता आपण जात आहोत हनुमान चौकात. माहिती नाही तिकडे पण एक मला वाटतं तिकडे पण एक मंडळ आहे. मित्रांनो आता आपण फायनली पोचलेलो आहोत हनुमान चौकात. तिकडे गणपती बाप्पा आहे तिकडे जाऊन दर्शन घेऊया. बाहेरून डेकोरेशन फार चांगलं वाटतं यांचं. आज तर मोठी मूर्ती नसेल बहुतेक, तरी लहानच वाटते मूर्ती. पण थांबा आधी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो बाहेरचं. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर तू
तर मित्रांनो, हा गणपती जो तुम्ही आता बघितला त्या मंडळाचं नाव आहे केसरी मंडळ आहे हा. आम्ही आता पहिल्यांदाच आलो आहे या गणपतीचं दर्शनाला. ह्याच्या आधी तर आम्हाला मुलुंडमध्ये फक्त 2 ते 3च आहेत. मुलुंड ईस्टमध्ये लोकप्रिय मंडळ जे आहे मुलुंडचा राजा आणि मुलुंडचा श्री. त्यांना जर सोडलं तर मला जास्त फार मंडळ माहिती नाहीत मुलुंडमधले. तर आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. मुलुंडमधलं एक गोष्ट चांगलं आहे की डेकोरेशन फार मोठं नसतं, थोडंच असतं. थोडाफारमध्ये ते लोक खूप सुंदर डेकोरेशन करतात. स्वस्त मस्त चांगलं आहे डेकोरेशन. आता आपण जात आहोत नेक्स्ट गणपतीचं दर्शन घ्यायला. तो गणपती आणि मुलुंड स्टेशनच्या फार जवळ आहे. आजूबाजूचा आवाज येतच राहणार तुम्हाला सारखा. आय डोंट नो हा किती मोठा ब्लॉग झालेला आहे. तर आपण पोचलेलो आहोत. नाव काय लिहिले? क्रांतीवीर लोकमान्य क्रीडा मंडळ असं नाव आहे मंडळाचं. इकडे गणपती बाप्पा आहे. आपण या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊया. यार मुलुंड ईस्टमध्ये नाही बोलता फार गणपतींचं दर्शन घेतलं. मला वाटलं नव्हतं की एवढे मंडळ आहेत, पण अशा गल्लीत आहेत मंडळ फार. त्यामुळे आणि मुलुंडमध्ये जास्त फार गर्दी पण नसते मंडळांना. त्यामुळे आरामात तुम्ही कधी पण जाऊन दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पाचं. अजिबात गर्दी मिळणार नाही, आरामात दर्शन होणार तुमचं. चला आपण आता आलेलो आहोत दर्शन घ्यायला. मग मित्रांनो, या गणपती बाप्पाचं पण आपण खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आमचं आता या गणपती बाप्पाचं पण. आता आपण पुढे जाणार आहोत अजून एक गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आय थिंक त्या मंडळाचं नाव आहे प्रिन्स ऑफ मुलुंड. आय थिंक असं काहीतरी नाव आहे गणपती बाप्पाचं. तर आपण तिथे जाऊन आता दर्शन घेणार आहोत बाप्पाचं. काय नाही, इकडे जवळच आहे. क्रॉस केलं की समोरच पुढे अंतरावर खूप सारे असे मंडळ तुम्हाला बघायला मिळतील मुलुंड ईस्टमध्ये. तर ही एक चांगली गोष्ट आहे इकडे. आणि मूर्त्या पण सगळ्या चांगल्या असतात. डेकोरेशन पण सगळं ऑन पॉईंट असतं, काही ओव्हर नसतं. सो येस, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स आतापर्यंत तरी. हां, ते मात्र आहे. आम्ही जास्त लोक येत पण नाहीत. आम्ही येत असतील पण माहिती नाही, जास्त इकडे गर्दी होत नाही, आरामात दर्शन होतं. तर चला मग आता आपण आलेलो आहोत प्रिन्स ऑफ मुलुंड गणपती बाप्पाकडे. इकडे दर्शन घेऊया पटापट. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत नेक्स्ट गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. जे चिंतामणी गार्डनच्या आय थिंक पाठीमागे गल्ली जाते, जिकडे गणपती बाप्पा बसतो. तर आपण इकडे आलेले आहोत. आता पहिल्यांदाच येतो, बघूया. जोरात बोलाय, त्याला नाही आलं त्यांना. इथे तर मी पण पहिल्यांदाच येतो मी बोललो. तर इकडचं काही आयडिया नाही मला. बाकी इकडे मी 1-2दा तरी गेलो आहे, म्हणजे माहिती आहे काय होतं कसं. नाही, मी तर पहिल्यांदाच येतो. मी बोललो तुम्हाला आधीच, मी फक्त मुलुंडचा राजा आणि मुलुंडचा श्री हे 2च मंडळाचे. ते मुलुंडमधले मेन मंडळ आहेत. आय मीन लोकप्रिय मंडळ आहे, जिथे लोक जातात. बट आम्ही त्याच्याशिवाय इकडे बाकीच्या गणपतींना पण जातो आहे दर्शन घ्यायला. मी आशा करतो तुम्हाला हा गणेश चतुर्थी पार्ट 2 ब्लॉग पण आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी मेहनत आवडत असेल तर प्लीज करा. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. आकार लेने लगा ख्वाब मेरा, साकार होते रुका ख्वाब मेरा.
बनला निदा पा मेरे अधूरे काय बनला सानी निदा पा कर दे तू. तर मित्रांनो, आता तुम्ही जे बघितलं असणार गणपती बाप्पाला, त्या मंडळाचं नाव आहे मुलुंडचा चिंतामणी. एवढं पॉप्युलर नाही, आम्ही आता पहिल्यांदाच बघितलं, पहिल्यांदाच दर्शनाला आलेलो आम्ही. एकदम सुंदर दर्शन झालं. बाप्पाची मूर्ती फार सुंदर होती, आम्हाला मजा आली. तिकडे 1-2 सबस्क्रायबर पण वाढले आमचे, ती मेन गोष्ट, ती मेन घेतली आम्ही. गोष्ट. हां, सबस्क्रायबर पण आता चालतात, आमचे 2 सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. तर आता हा ब्लॉग इथेच संपलेला नाही आहे, तर आम्ही आता अजून एक मंडळ आहे गणपती बाप्पाचं, इकडेच आहे, जवळच आहे. हे जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत. चला मग जाऊया आता. हे पण जवळच आहे, आम्ही आता चालत जाणार आहोत इकडे. सगळे दर्शन आम्ही चालतच केले, काही जास्ती रिक्षा वगैरे नाही, काही टेन्शन नाही. आरामात तुम्ही या. पहिले तो मुलुंडचा राजा, मुलुंडचा श्री, तर सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही कराल. लोकप्रिय मंडळ आहे ते 2. तर त्याच्या पुढे अजून पण बाकीचे जे मंडळ आहेत छोटे छोटे, ते पण सगळे चांगले आहेत. जे मुलुंडमध्ये राहतात त्यांना माहितीच असेल. असेल. हां, जे तुम्ही जर मुलुंडमध्ये फिराल तर खूप मंडळ आहेत पाया पडायला गणपती बाप्पाचे. आम्हाला आधी वाटलेलं की काय फक्त हा ब्लॉग जास्त काय मोठा होणार नाही, मग मोजून फक्त 2-3 जास्तीत जास्त 3 गणपती बाप्पा आम्हाला माहिती होते मुलुंडमधले. बट सडनली आता आम्ही जर आता फिरायला लागलो आहे मुलुंडमध्ये, तर आम्हाला दिसत आहेत की आता चल या गल्लीत पण एक आहे, त्या गल्लीत पण एक आहे. तर आम्ही असं गल्लीत फिरून आता आम्ही हे करतो आहे, ब्लॉगिंग करतो आहे. आम्हाला फार मजा येते हा ब्लॉग बनवायला. मी आशा करतो तुम्हाला तेवढीच दुप्पट मजा येत असेल बघायला हा ब्लॉग. चला मग आता जाऊया. आय थिंक हे शेवटचं हे असेल, मंडळ असेल, हो, लास्ट असणार गणपती बाप्पा. त्याच्यानंतर आम्ही ब्लॉग संपवू बहुतेक तरी. तूच माझी आई देवा, तूच माझा बाबा, तूच माझी आई देवा, तूच माझा बाबा, गोड मानुनी घे सेवा, कोठी घाल बाबा, गोड मानुनी घे सेवा, कोठी घाल बाबा. तर चला मग मंडळी, आम्ही आता सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. मुलुंड ईस्टमधले जेवढे पण मंडळ आहेत, आम्ही त्या सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल. गणेश चतुर्थी पार्ट 2 ब्लॉग आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया कमेंट बॉक्समध्ये स्पॅम मारा तुम्ही. तर मित्रांनो, आपण फायनली घरी पोचलेलो आहोत दर्शन घेऊन गणपती बाप्पांचं. खूप सुंदर दर्शन झालं मुलुंडमध्ये. आम्हाला काय मंडळ नाही माहिती होते, तरी आम्ही जरा फिरलो तर आम्हाला दिसले, तर बाप्पांचं दर्शन झालं. एवढ्या 16 वर्षामध्ये तर आम्ही पहिल्यांदा, म्हणजे मी तरी ॲटलिस्ट पहिल्यांदा दर्शन केलं मुलुंडचा राजा आणि मुलुंडचा श्री सोडून. तर मंडळी खूप थकायला झाले आता. पण तुम्हाला जर हा गणेश चतुर्थी पार्ट 2 ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय. बाप्पा मोरया.